नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी अंडा तवा मसाला बनवलेला आहे. झटपट रेसिपी आहे आणि पटकन खाणारीसुद्धा आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. रेसिपी कशी बनवलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 3 अंडे घेतलेले आहे. उकडून कट करून घेतलेले आहे, बघू शकता. आता आपण बनवूया. त्यासाठी मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे. त्यामध्ये तेल टाकलेले आहे. तेल गरम झालं की ह्या फोडी आपल्याला थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहे. बघा, तेल गरम झालेलं आहे. आता मी या फोडी टाकून घेते अंड्याच्या. जास्त कडकडीत पण गरम तेल नाही केलं, नाहीतर अंगावर उडतं. त्यामुळं आता छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला किती फ्राय केलेले आवडतात त्यानुसार आपण फ्राय करायचे आहे. मी खूप जास्त पण फ्राय नाही करणार, थोडेफारच करणार आहे. बघू शकता, सर्व फ्राय करून घेतलेले आहे मी. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता याच तेलामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. मोठा कांदा घेतला होता मी. आपल्याला मिडियम साईजचे 2 घेतले बारीक तरी चालतं, कारण कांदा याच्यामध्ये जास्त असला ना तर अंडा तवा मसाला खायला खूप छान लागतो. कांदा फ्राय करून घेते. बघा, कांदा फ्राय झाला आहे. आता त्यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे. ही मी कुटून घेतलेली आहे. आपण मिक्सरमधली असली तरी पण चालतं बारीक. अद्रक लसणची पेस्टसुद्धा फ्राय झालेली आहे, बघू शकता. आता मसाले टाकूया. हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला आहे, मिरची पावडर आणि गरम मसाला. कांदा लसूण मसाला मी अजून थोडासा ॲड केला आहे आणि चिकन मसाला टाकला आहे. हे मसाले आपण कमी किंवा जास्त आपल्या तिखट अंदाजानुसार करायचे की आपल्याला तिखट किती पाहिजे. आता हे फ्राय करून घेते मी. बघा, छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो बारीक केलेला टाकायचा आहे याच्यामध्ये. आता टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करायचा आहे, म्हणजे की मॅश करून घ्यायचा आहे छानपैकी. बघा, आता याच्यात मीठ टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि कोथिंबीर पण टाकणार आहे. आता छान मॅश करून घेतलेलं आहे मी टोमॅटो पण. आता आपण हे मसाले शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. थोडंसंच करायचं, जास्त नाही करायचं. आणि छान परत याला छान मॅश करून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचा आहे मसाला. बघा, छान शिजून घेतला आहे मी सर्व मसाला. आता यामध्ये ज्या अंड्याच्या फोडी फ्राय केलेल्या होत्या त्या टाकूया. आणि अशाच याला थोडा वेळ होऊ द्यायचं कमी गॅसवरच. थोड्या वेळानंतर त्या ह्या साईडने टाकून घ्यायचे आहे, बघू शकता, अशा पद्धतीने मसाल्यासोबत. आणि अशा ठेवल्यानंतर पण आपल्याला अशा थोडा वेळच कमी गॅसवरच होऊ द्यायच्या, म्हणजे मसाला जो आहे तो छान अंड्यामध्ये मुरतो आणि छान लागतो खायला. तर बघा, कमी गॅसवरच मी होऊ दिलं होतं. तेल सोडलेलं आहे मसाल्याने छान. एकदम छान बनवून तयार झालेला आहे आपला अंडा तवा मसाला, बघू शकता. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, भाताबरोबरही खाल्ला तरी पण खूप छान लागतो. झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि पटकनच आपण बनवून खाऊ शकतो. किती छान दिसत आहे बघा. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, किती छान दिसत आहे. आपल्याला जर काही अंडा तवा मसाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप 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 धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील तर प्लीज माफ करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.